हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज जसं की मी प्रॉमिस केलेलं तुम्हाला, मी एक वीक दे मी तुम्हाला माझा डेट चॅलेंजचा व्हिडिओ देणार. ती वेळ आलेली आहे आणि आज डेट चॅलेंजची व्हिडिओ तुमच्या समोर आहे. सो ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये खूप मेहनत घेतलेली आणि बोलतात ना खूप मजा केली आम्ही. तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, आम्ही तर खूप एन्जॉय केला आहे आज शूट करताना. सो आणि ही जी व्हिडिओ आहे डेट चॅलेंजची व्हिडिओ, तर मला असं वाटतं की पहिला मीच जो ही व्हिडिओ बनवतो आहे, अजून बाकी असं कोणीच किंवा कोणत्याच यूट्यूबरनी वगैरे बनवली नाही, नाही बनवलेली आहे. सो मी पहिला व्यक्ती आहे जो डेट चॅलेंजची व्हिडिओ बनवतो आहे, काहीतरी युनिकनी, काहीतरी वेगळं. आपण डेल्सकडे वळूया. तर आपल्याला पहिला डेर आलेला आहे, happiness_1133. मॅगी मध्ये स्टिंग टाकून खा. अभी मजा आएगा ना भिडो. मॅगी मध्ये स्टिंग टाकून खा. हे मी खूप प्रकारचे म्हणजे मॅगी खाल्ले, चीज मॅगी खाल्ले किंवा बोलतात ना व्हेजिटेबल्स वगैरे वाली मॅगी खाल्ले, बट मॅगी मध्ये स्टिंग टाकून अजून मी खाल्लं नाहीये. सो बघू आता कसं काय टेस्ट आहे, कशी काय. मी खूप युट्यूबर्सला बघितलेलं हे ट्राय करताना, वियर्ड कॉम्बिनेशन. सो आपण सुद्धा बघूया. आणि गाईज हा शूट चालू असताना आता इथे खूप सारी पोरं आहेत जी माझा शूट बघायला थांबलेले आहेत. सो आता आपण ना टाइमपास करता जाऊ आणि बोलतात ना मॅगीची विल्हेवाट लावून आपण ती ट्राय करू, कशी टेस्ट आहे कशी नाही. तो पण जाऊ मॅगी खायला. लव यू. तर गाईज आता आपण घरी आलेलो आहे. मॅगीमध्ये स्टिंग टाकून खा. सो आपल्याकडे मॅगी आणि स्टिंग रेडी आहे. सो आता आपण मॅगी बनवू. हे नॉर्मल मॅगी बनवली यार, पण फर्स्ट टाइम मी असं खाणार आहे मॅगीमध्ये स्टिंग टाकून. सो आपण फटफट आता मॅगी बनवूया. म्हणजे मी नाही बनवणार आहे, साई बनवतोय, कॅमेरामॅन. सो आपण मॅगी बनवू आणि मग ट्राय करू कशी लागते कशी नाही. माझा सुद्धा फर्स्ट टाइम आहे. आणि प्लीज डोंट ट्राय दिस ॲट होम. जर चांगली लागली तर मी जेन्युइन रिव्ह्यू देईल, बट प्लीज असं काय ट्राय करू नका, काही पण. काय करतोस? मॅगी बनवतो तुमच्या लोकांना. कशी मॅगी? स्टिंग बनली. तर गाईज फायनली मॅगी तयार झालेली आहे. ती मॅगी कमी आणि काहीतरी वेगळं जास्त वाटतं, कारण ही मॅगी बघा असं वाटतं आत्ता जस्ट विसर्जन वरून आली आहे. आता आम्ही दोघं मॅगी ट्राय करणार. सो बघू आता कशी लागते, कशी टेस्ट आहे कशी नाही, पण मॅगी ट्राय करू. एवढी भीती तर मला एक्झामच्या वेळी सुद्धा वाटली नव्हती जेवढी मॅगी ट्राय करताना वाटते. ओके मॅगी, मी असं पण नाही बोलणार की खूप मॅगी चांगली झाली किंवा खूप वाईट. ठीक आहे ओके. कशी आहे मॅगी सांगा खाऊन पूर्ण. कशी आहे? पागल बिगल झाली काय? मस्त आहे भाई. गाईस कशी कोण स्टिंग मारली मॅगी खाऊ शकतं? माझ्याकडून तरी मॅगी जाणार नाही, बट मी खाल्ली. हवाय तर आणखीन एक चमचा खाल, त्याच्यावर नाही खाऊ शकत. आणि हा डेअर कम्प्लीट झालाय की नाही हे तुम्ही सांगा. डन. तर गाईस तुम्ही सांगा हा डेअर कम्प्लीट झालाय की नाही. आपण जाऊ नेक्स्ट डेअर कडे. सो तर गाईस जसं की आपण बघितला पहिला डेअर कम्प्लीट केला आणि सो आता आपल्याला सेकंड डेअर असा दिलाय, love_for._Dux07 कडून भेटलेला आहे की फॉर मंथन भीक माग रस्त्यामध्ये. सो आता आपण जाऊ लोकांकडे भीक मागू. एवढ्या चांगल्या कपड्यांमध्ये कोण भीक तर देणार नाही असं वाटतंय, बट तरी आपण ट्राय करू. सो आता आपण जाऊ भीक मागायला. तर गाईज आता आपण जाऊया भीक मागूया.
आपल्याला फक्त डेर भीक मागायचे आले, बाकी भीक भेटेल नाही भेटणार त्याचा काय असेल तिथे म्हणजे बोललेला ना त्यांनी डिस्क्राईब नव्हता केलेला, फक्त छपलीने मारणार मित्रा. मी काय बोलतो, 2 दिवस झाले रे भावा, काय खाल्लं नाही मी, काय खाल्लं पियालं नाही. 10-20 रुपये असतील तर दे ना. ही भीक देत. थँक्यू भावा. तर गाईज आपल्याला आपला डेर कम्प्लीट झालेला. आपण भीक मागितली आणि आज दादाने आपल्याला 20 रुपये दिलेले आहेत, पहिली वीक भेटलेले. थँक्यू सो मच दादा. ही व्हिडिओ जर युट्यूबला गेली तर चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही ना? चालेल, पक्का ना? थँक्यू दादा, थँक्यू सो मच. तर गाईज आपल्याला भीक भेटली 20 रुपयाची. आता आपण जाऊ आणखीन 2-3 जणांकडे मागू, बघू भेटतात की नाही. आपला डेर कम्प्लीट झालेला आहे. दादा मी काय बोलतो, 2 दिवस झाले मी काय खाल्लं पियाला नाही. 10-20 रुपये असतील तर दे ना. हा माफ करा. तर गाईज आपल्याला रिजेक्शन भेटलेलं आहे इथे. आणि आजचा हा 3रा डेर आहे. गाईज आपला डेर असा आहे की म्हणजे मला नाही आहे, तो साहिल आहे जो कॅमेरामॅन आहे त्याच्यासाठी आहे. साईचे हेअर सगळे ट्रिम कर, प्रॉपर टकला टॉर्च मारला की शाईन आला पाहिजे. हा पहिला आहे. परत दुसरा डेर त्यालाच आहे, सेम आहे, सेम म्हणजे असं 3 जणांनी सेम डेर दिलेला आहे. साईचे हेअर्स कट कर, सगळे फुल 0 रजनीकांत, शिवाजीचा बॉस बाला, जॉनी सिंग वाटला पाहिजे, सरळ बोललाय. आणि आणखीन एक आहे विजय बांद्रे करून साईला प्रॉपर ट्रिम करायला लाव, शाईन झाला पाहिजे. सो गाईज आपण तो डेर इथे कम्प्लीट करायला आलोय. साईला आपण जाऊ आतमध्ये नेऊ, टकला करू. सो गाईज हा डेर कम्प्लीट करण्यासाठी आम्ही आलोय आमच्या जवळच्या टिकटॉक हेअर अँड स्किन सलून मध्ये. तर गाईज हा सलून जो आहे तो युनिसेक्स आहे. स्वतः इथे येतो हेअरकट वगैरे करायला. खूप चांगलं सलून आहे, स्टाफ वगैरे सुद्धा खूप चांगला आहे. आणि जे कोण इथे जवळपास राहतात आणि ज्यांना कोणाला हेअरकट करायचे, मेन्स, किड्स, लेडीज वगैरे, प्लीज व्हिजिट करा. खूप भारी सलून आहे, सो व्हिजिट करा. आता आपण जाऊ आतमध्ये आणि साईला टकला करायला लावू. केस चालली गाईस याची केस चालली. आई शपथ साई. भाई कैसा लग रहा है तेरे को टकला होगी? रिग्रेट हो रहा है बहुत. पब्लिक साठी काय पण ना साई, काय पण यार, काय पण. गाईज बघू शकता तुमच्या बोलल्यानुसार साईला टकला केलेला आहे आम्ही. ना भाई तुमचं डेअर कम्प्लीट केलंय मी आता. तर गाईज फायनली तुम्ही दिलेला डेअर कम्प्लीट झालाय साईला टकला करायचा. जो खुश असाल तुम्ही, साईला विचारायला टकला करायला लावलाय फेस्टिवल मध्ये. आणि दुसरी गोष्ट तर ऍक्च्युली हा टकला नाही केलेला, फिल्टर होता, तुम्ही बघू शकता. असं तरी आम्ही नाही करू शकत. ठीक आहे तुम्ही डेअर दिलेला, सो त्यामुळे आम्ही फिल्टर वगैरे लावून तो कम्प्लीट केला. पण ऍक्च्युअल मध्ये टकला नाही करणार, कारण त्याला सुद्धा केस हवी आहेत. म्हणजे प्रत्येक पोरांना केस ही खूप जवळची गोष्ट असते. आणि फेस्टिवल चालू आहे, टकला वगैरे कुठे करणार आहे, घरातले मला मारतील. तर गाईज जे काय तुम्ही डेअर व्हिडिओज बघितले, एन्जॉय केले, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा ही व्हिडिओ कशी वाटली. आणि गाईज मला एक गोष्ट बोलायला आवडेल, ज्यांना कोणाला वाटतं की यूट्यूब व्हिडिओ रील्स वगैरे बनवणं सोपं असतं, की बोलतात ना कॅमेरा चालू केला आणि शूट करायला चालू केलं, तसं काहीच नसतं गाईज. कारण एखाद्या वेळेस जेव्हा आपण बाहेर शूट करतो पब्लिकमध्ये, किंवा बोलतात ना असं काही शूट करतो ज्यांच्या म्हणजे बोलतात ना आपलं पब्लिकशी म्हणजे बोलतात ना बोलणं होतंय, किंवा व्हिडिओ वगैरे आपण पब्लिक सोबत जेव्हा काढतो तेव्हा पब्लिकचाही बोलतात ना खूप नेगेटिव्ह रिस्पॉन्स असतो. ज्यांना माहिती आहे की यूट्यूबसाठी व्हिडिओ आहे ते बरोबर समजून घेतात आणि बोलतात ना तुम्हाला काहीच बोलत नाही. बट ज्यांना माहिती नसतं, नॉलेज नसतं, ते उगाच बोलतात ना तुमच्यासोबत भांडायला उठतात काय माणसं, काय पब्लिक मधली लोक. सो सेम सिच्युएशन आता माझ्यासोबत सुद्धा झाली.
माझा फर्स्ट टाइम आहे युट्यूबवरती असं काहीतरी वेगळा टाकतोय पब्लिकली जाऊन. सो मला जेवढं जमलं मी तेवढं ट्राय केलं. आम्ही तो डेअर करायला माणसांकडे गेलो, त्यांच्याकडून तुम्हाला सांगतो ना ऑलमोस्ट 3 ते 5 जणांकडून आम्हाला नेगेटिव्ह रिस्पॉन्स आली. आणि बोलतात ना खूप सारे सीन क्रिएट करत होते स्वतःहूनच ती लोक सुद्धा ती लोक सीन क्रिएट करत होते. सो आम्ही ती व्हिडिओ क्लिप्स काढले, सगळे डिलीट केले तिथल्या तिथे त्यांच्या समोर. ही डेअर व्हिडिओ कम्प्लीट झाली आहे की नाही तुमच्यानुसार तुम्ही मला सांगा. माझा फर्स्ट टाइम होता, तेवढं मी ट्राय केलं. कोणाला वाटतं की यूट्यूब व्हिडिओ बनवणं सोपं आहे किंवा रील्स वगैरे बनवणं सोपं आहे, तर असं काहीच नाहीये गाईज. तर तुम्ही ज्यांना कोणाला वाटतं ना प्लीज जावा, कॅमेरा घ्या आणि एकदा पब्लिक मध्ये जाऊन ती व्हिडिओ शूट करा, लोकांसोबत ना इंटरॅक्ट व्हा. मग तेव्हा तुम्हाला समजेल की किती कठीण असतं किती नाही. बोलायला सोपं असतं आणि बोलतात ना जज सुद्धा करायला सोपं असतं, पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मध्ये ती व्हिडिओ काढायला जातो किंवा पब्लिक सोबत इंटरॅक्ट होतो ना तेव्हा समजतं. आणि हा डेअर व्हिडिओ इथेच मी एंड करतोय. कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर कमेंट करून सांगा की व्हिडिओ आवडले की नाही. आणि हा तुमच्यानुसार सांगा मी जे डेअर्स केले ते कम्प्लीट झाले की नाही. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि या बाकीच्या अपडेटसाठी इंस्टाला फॉलो करा, बाकीचे अपडेट्स तिथे भेटतील. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. त्यापुरती बाय.